परशुराम भाग 2. आईला व भावांना संजीवन. परशुरामावर खुश होऊन जमदग्नी म्हणाले, पित्राज्ञेचे तू पालन केलेले पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. तू मला कोणताही वर माग, तुझी इच्छा मी तात्काळ पूर्ण करीन. परशुराम म्हणाला, हे तात, आपली इच्छा पूर्ण करण्याशिवाय मला अन्य कशातही समाधान नाही. आपली इच्छापूर्ती हीच माझी इच्छा. आपणास मला वर द्यायचाच असेल तर माझ्या आईला आणि भावांना क्षमा करून कृपया त्यांना पुन्हा जिवंत करावे. त्यामुळे माझ्यावर अतिशय उपकार होतील. तथास्तु. जमदग्नींनी परशुरामाची मागणी मान्य केली. मग ते पुन्हा जिवंत झाले आणि त्यांनी जमदग्नींना साष्टांग प्रणिपात केला. आश्रमातील नित्यनैमित्तिक कर्मे पुन्हा पूर्ववत सुरू झाली. याप्रमाणे परशुरामाने आपल्या आईला व भावांना वाचविले. सूड. इकडे हा प्रसंग घडत असताना तिकडे महिष्मतीस एक वेगळाच कट शिजत होता. कसेही करून कार्तवीर्यार्जुनाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा असे त्याच्या मुलांनी ठरविले. परंतु शस्त्रधारी परशुरामाच्या क्रोधाचा एकवार अनुभव घेतलेला असल्यामुळे परशुरामासमोर यायला मात्र ते धजत नव्हते. बराच वेळ विचार करून त्यांनी एक गुप्त योजना आखली. आपल्या भावांबरोबर परशुराम काही कामाकरिता बाहेर गेलेला आहे अशी बातमी गुप्तहेरांकडून त्यांना कळली. लगेच राजपुत्रांनी त्वरेने जाऊन जमदग्नींच्या आश्रमाला गराडा घातला. जमदग्नी ऋषींचा वध करून आपल्या वडिलांच्या वधाचा बदला घ्यायचा अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. जमदग्नी तपाचरण करीत होते. कार्तवीर्यार्जुनाची मुले चालून येताच रेणुकेला संकटाची चाहूल लागली. आपल्या प्रतीचे प्राण वाचवावे अशी तिने आक्रमकांना विनंती केली, परंतु राजपुत्रांनी ती धुडकावून लावली. तप करीत असलेल्या जमदग्नींचे मस्तक त्यांनी धडावेगळे केले. साऱ्या आश्रमाची त्यांनी नासधूस केली आणि ऋषींचे शिर सोबत घेऊन ते महिष्मतीला निघून गेले. पुन्हा परशुधारी. राम, हे राम, हे राम असा आक्रोश करीत रेणुका शोक करू लागली. आपल्या भावांसह आश्रमाकडे परत येत असलेल्या परशुरामाने हा आक्रोश ऐकला व तो धावतच आश्रमात पोहोचला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पित्याचे शिरविहीन धड पाहून तो अवाक झाला. रेणुकेचीही शुद्ध हरपली होती. प्रथम मुलांनी प्रयत्नपूर्वक आईला शुद्धीवर आणले. तिने सर्व वृत्तांत मुलांना सांगितला. रेणुका आणि तिची मुले जमदग्नींच्या शिरविरहित देहाभोवती बसून विलाप करू लागली. अपवाद होता फक्त परशुरामाचा. परशुराम आक्रोशही करीत नव्हता आणि शांतही बसलेला नव्हता. त्याने घडलेल्या घटनांचा संपूर्ण वृत्तांत आश्रमवासियांकडून जाणून घेतला. तो अतिशय संतप्त झाला. आपला परशु त्याने खांद्यावर घेतला आणि त्वरेने तो महिष्मतीकडे निघाला. महिष्मतीला पोचताच त्याने प्रथम महाद्वारातील रक्षकांची खांडोळी केली. ते प्रचंड द्वार त्याने तोडून टाकले. त्याचे डोळे नुसती आग ओकत होते. संतप्त सिंहाप्रमाणे त्याने राजवाड्यात झेप घेतली. त्याच्यावर चालून आलेल्या सर्व शत्रुसैन्याची त्याने कत्तल केली. राजपुत्रांनाही त्याने ठार केले आणि आपल्या पित्याचे मस्तक घेऊन तो आश्रमात परत आला. त्यानंतर सर्व भावांनी मिळून आपल्या वडिलांच्या जमदग्नींच्या देहावर अग्निसंस्कार केला व त्यांची उत्तरक्रिया अत्यंत आदराने पूर्ण केली. परशुरामाचा क्रोध. यानंतरही परशुरामाचा राग शांत झाला नाही. आपल्या दुःखी आणि विधवा मातेला पाहून त्याला अतिशय यातना होत, अस्वस्थ वाटे. त्याच्या व्यथित मनात एक योजना हळूहळू आकार घेत होती आणि अखेर परशुरामाने प्रतिज्ञा केली, हे सर्व राजे दुष्ट आहेत. त्यांना अखंड भोजन देऊन तृप्त करणाऱ्या कामधेनूचीच त्यांनी चोरी केली. त्यांचे आतिथ्य करणाऱ्या माझ्या पित्याचा वध केला. त्यांनीच माझ्या आईला वैधव्याचे दुःख देऊन होरपळत ठेवले. राजे लोकांचा हा वर्गच नष्ट केला पाहिजे. त्यांचा निपात झाल्याशिवाय पुण्यशील सज्जनांना समाधानाने जगता येणार नाही. मला माझा परशु परजला पाहिजे. सर्व क्षत्रियांचा मी निपात करीन. आपला परशु खांद्यावर घेऊन परशुरामाने 21 वेळा पृथ्वी पादाक्रांत केली आणि सर्व उन्मत्त क्षत्रियांचे निर्मूलन करून दुष्ट राजघराणी नष्ट करून टाकली. उदार आणि निस्वार्थी वृत्ती. असे म्हणतात की परशुरामाने या दुष्ट राजांना मारून सांडलेल्या रक्ताची 5 सरोवरे बांधली आणि तेथे आपल्या पित्याच्या आत्म्याला शांती आणि सद्गती मिळावी यासाठी प्रार्थना केली.
ही सरोवरे सम्यंतक पंचक या नावाने ओळखली जातात. आत्मशुद्धीसाठी त्याने अश्वमेध, वाजपेय आणि इतर प्रकारचे यज्ञ केले. या यज्ञासाठी आलेल्या पुरोहितांना त्याने क्षत्रिय राजांना मारून मिळवलेली सर्व भूमी दान करून टाकली. सरते शेवटी परशुरामाने सरस्वती नदीत अवभृत स्नान केले. महेंद्र पर्वताच्या पायथ्याशी आश्रम बांधला आणि तपाचरणासाठी तो तेथेच वास्तव्य करू लागला. परशुराम चिरंजीव असल्याने त्याचे अजूनही तेथे वास्तव्य आहे असे मानले जाते. जेव्हा परशुरामाने स्वतःसाठी आश्रम बांधायचे ठरवले तेव्हा त्याच्यासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली. त्याने मिळवलेली सर्व जमीन यज्ञात दान करून टाकली होती. त्यामुळे आश्रमासाठी त्याच्याजवळ जागा शिल्लक नव्हती. कुठेही आश्रम बांधणे म्हणजे दान दिलेली जमीन परत घेणे असा त्याचा अर्थ झाला असता व तसे करणे हा अधर्म होता. यावर त्याने एक मार्ग शोधून काढला. समुद्राजवळ जाऊन त्याने आपला परशु समुद्रात फेकला आणि सागराला विनंती केली की हे सागरा, माझ्या परशुने जेथे तुला स्पर्श केला आहे तिथपर्यंतची जागा कृपा करून मला दे. परशुरामाची विनंती ऐकताच समुद्र त्या जागेपर्यंत मागे हटला आणि परशुरामाने तेथे आपला आश्रम उभारला. या भागाला पुढे परशुरामसृष्टी म्हणून प्रसिद्धी मिळाली. या भागात कधीही दुष्काळ पडत नाही, रोगराई होत नाही व तिची नेहमीच भरभराट होत राहते अशी फार पूर्वीपासून समजूत आहे. कृपाळू परशुराम. परशुरामाची क्रांती रक्ताने रंगलेली होती. वरवर त्यात निष्ठुरतेचा प्रत्यय येत होता, तरी त्याने कोठेही अधर्माचरण केले नाही. तो धर्मशरण होता याची अनेक उदाहरणे दाखविता येतील. यज्ञयागादी पवित्र कर्मे करणाऱ्यांना राजांना त्याने मारले नाही. त्यामुळे जनकासारखे राजे जिवंत राहिले. विवाहित राजकुमारांना त्याने ठार केले नाही, म्हणूनच दशरथ आणि इतर राजे जगू शकले. त्याने स्त्रियांवर कधीही हल्ला व अत्याचार केले नाहीत. असे म्हणतात की परशुरामाचे हे धोरण लक्षात येताच काही क्षत्रिय राजांनी स्त्रीवेश घेतला व स्त्रियांच्या घोळक्यात राहून त्यांनी आपली सुटका करून घेतली. यापैकीच एक जण नारी कवच या नावाने ओळखला जातो. परशुराम आणि श्रीराम. रामायण आणि महाभारत यातही परशुरामासंबंधीच्या कथा आहेत. श्रीविष्णूंनी श्रीरामाच्या रूपाने दशरथाच्या पोटी जन्म घेतला. त्याचवेळी विष्णुपत्नी लक्ष्मी ही जनकाची कन्या होऊन सीता म्हणून जन्माला आली. सीता उपवर होऊन विवाहयोग्य झाली तेव्हा तिचे स्वयंवर ठरविण्यात आले. स्वयंवरासाठी सीतेशी विवाह करण्याच्या अभिलाषेने अनेक राजे आले होते. जनकाच्या राजप्रसादात भगवान शंकराने दिलेले एक अतिप्राचीन धनुष्य होते. ते शिवधनुष्य उचलून जो कोणी त्याला प्रत्यंचा लावील त्यालाच सीता वरील अशी घोषणा जनकाने स्वयंवराच्या प्रारंभी केली. स्वयंवर मंडपात जमलेल्या सर्वच राजांनी ते महाधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणीही त्याला प्रत्यंचा लावू शकले नाही. श्रीरामचंद्रांनी मात्र ते धनुष्य लीलया उचलले. प्रत्यंचा लावण्यासाठी वाकविले तोच त्याचे 2 तुकडे झाले. सीतेचे तत्काळ श्रीरामांना वरमाला घातली. विवाह सोहळा आटोपून दशरथ आपल्या कुटुंबियांना घेऊन अयोध्येला परत निघाला. इकडे श्रीरामांनी शिवधनुष्यांचा भंग केला ही वार्ता परशुरामांना कळताच ते अतिशय संतापले. कारण शंकराकडून ते धनुर्विद्या शिकले होते व शिवधनुष्य भंग हा त्यांच्या गुरुचा साक्षात शंकराचा अपमान होता. शिवाय श्रीराम क्षत्रिय होते. एका क्षत्रियाने शिवाचा अपमान करावा यामुळे परशुरामांच्या क्रोधात आणखीनच भर पडली. श्रीराम आपले वडील दशरथ, पत्नी सीता आणि इतर जण यांना घेऊन अयोध्येला परत येत असता मार्गावरच परशुराम त्यांच्यासमोर येऊन उभे टाकले. दोघांमध्येही तुंबळ युद्ध होणार अशी शक्यता निर्माण झाली. एक परशुधारी तर दुसरा कोदंडधारी. परंतु एकमेकांसमोर उभे राहून उभयतांनी परस्परांच्या डोळ्याला डोळा भिडविला तेव्हा आपण एकाच विष्णूचे अवतार आहोत हे त्यांच्या लक्षात आले. परशुरामातील श्रीविष्णूचा अंश श्रीरामाच्या व्यक्तित्वात मिसळून गेला. आपला अवतार आता संपला आहे हे परशुरामाला उमगले व ते तपाचरणाकरता महेंद्र पर्वतावरील आपल्या आश्रमाकडे निघून गेले. महाभारतातील संदर्भ. महाभारतात परशुरामाविषयी पुढील प्रमाणे उल्लेख आढळतो. काशी येथे एक राजा राज्य करीत होता. त्याला अंबा, अंबिका, अंबालिका अशा 3 मुली होत्या.
त्या उपवर झाल्या तेव्हा राजाने त्यांचे स्वयंवर ठरविले. त्यात भाग घेणाऱ्यांनी परस्परांशी द्वंद्व खेळावे व शेवटी जिंकणाऱ्या राजांशी तिघींनीही विवाह करावा अशी स्वयंवराची अट होती. हस्तिनापूर या दुसऱ्या राज्यात त्याच कालखंडात शंतनू राजा राज्य करीत होता. देवव्रत हा त्याचा मुलगा. काही कारणामुळे शंतनूची राणी देवव्रताची आई राजाला सोडून निघून गेली होती. त्यामुळे शंतनूला पुन्हा विवाह करावयाचा होता. पित्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवव्रताने 2 प्रतिज्ञा केल्या. एक आजन्म ब्रह्मचारी राहण्याची व दुसरी राज्यपद न स्वीकारण्याची. या 2 कठीण प्रतिज्ञामुळेच तो पुढे भीष्म या नावाने ओळखला जाऊ लागला. शंतनूच्या मृत्यूनंतर भीष्माने आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य याला राजसिंहासनावर बसविले. भीष्माला काशीराजाने योजिलेल्या वरील स्वयंवराची वार्ता कळली. त्या तिघी काशीकन्यांचे लग्न विचित्रवीर्याशी याला राजसिंहासनावर बसविले. भीष्माला काशीराजाने योजिलेल्या वरील स्वयंवराची वार्ता कळली. त्या तिघी काशीकन्यांचे लग्न विचित्रवीर्याशी झाले तर बरे होईल असे त्याला वाटले. स्वतः ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली असली तरी भावासाठी म्हणून त्याने स्वयंवरात भाग घेतला. सर्व राजांचा पराभव केला आणि अंबिका आणि अंबालिका या तिघींनाही घेऊन तो हस्तिनापुरास आला. त्या तिघींनाही विचित्रवीर्याशी लग्न करण्यास त्याने सांगितले. अंबेचा नकार. अंबिका व अंबालिका यांनी या विवाहास मान्यता दिली. परंतु अंबेचे मन मात्र प्रथमपासूनच शाल्व राजावर जडले होते. त्यामुळे आपणास शाल्वाकडे पोहोचवून द्यावे अशी भीष्माला तिने विनंती केली. भीष्मानेही ती मान्य केली व त्याप्रमाणे त्याने अंबेला शाल्वाकडे पाठवून दिले. परंतु इथेही अंबेचे दुर्दैव आड आले. भीष्माने युद्धात जिंकून जिला नेले आहे त्या अंबेचा स्वीकार करण्यास शाल्वानेच नकार दिला. अंबा पुन्हा भीष्माकडे परत आली व आपल्याशी विवाह करण्याची तिने त्यांना विनंती केली. आजन्म ब्रह्मचारी राहण्याची भीष्माने आधीच प्रतिज्ञा घेतली होती. त्यापासून ढळणे त्यांना शक्यच नव्हते. अर्थात भीष्मांनीही तिला नकार दिला. परशुराम भीष्माचे गुरु आहेत हे अंबेला ठाऊक होते. परशुरामाने सांगितले तर त्यांची आज्ञा भीष्म पाळील असे तिला वाटले. म्हणून ती परशुरामांकडे गेली व त्यांना सर्व वृत्तांत तिने सांगितला. परशुराम अंबेला घेऊन भीष्माकडे आले व म्हणाले, भीष्मा, अंबेचा स्वीकार कर. मी आपली विनंती मान्य करू शकत नाही. त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. मी विवाह केला तर माझी प्रतिज्ञा भंग पावेल. भीष्माने नम्रपणे उत्तर दिले. परशुराम या नकाराने संतापले. त्यानंतर दोघांमध्ये बराच काळ घनघोर युद्ध झाले. दोघेही अत्यंत शूर असल्यामुळे एकही हार खाईना. अखेर दोघांनीही युद्ध थांबविले व ते आपापल्या स्थानी निघून गेले. अंबेने युद्ध थांबलेले पाहिले. सर्वांकडून परित्यक्ता ठरल्यामुळे ती अतिशय उद्विग्न झाली व तिने अग्निभक्षण केले. पुढे ती शिखंडी म्हणून जन्माला आली व तिने भीष्मावर सूड उगविला. कर्ण. पूर्वी सांगितल्याप्रमाणे परशुराम शंकराकडून धनुर्विद्या शिकले आणि त्या विद्येत पूर्ण पारंगत झाले. असे म्हणतात की आपल्या शिष्याच्या पराक्रमावर संतुष्ट होऊन शंकराने त्यांना परशुदान केला व पार्वती देवीने अनेक शस्त्रास्त्रे देऊन आशीर्वाद दिला. परशुरामाकडे अनेक तरुण धनुर्विद्या शिकण्यासाठी येत. परशुराम क्षत्रियांना शिकवित नसत. क्षत्रियांना धनुर्विद्या शिकविल्यास सज्जनांना धोका निर्माण होईल असे त्यांना वाटे. कर्ण हा महाभारतातील एक महारथी. जन्मताच आईने त्याला सोडून दिले होते. परशुरामाकडून धनुर्विद्या शिकावी अशी त्याची तीव्र इच्छा होती. परंतु तो क्षत्रिय असल्यामुळे हे शक्य नव्हते. शेवटी कर्णाने एक युक्ती केली. ब्राह्मणाचे रूप घेऊन तो परशुरामाकडे गेला. परशुरामांनीही कर्णाला शिकविण्याचे मान्य केले. कर्णाची तीव्र जिज्ञासा, योग्यता आणि प्रगती पाहून परशुरामांना अत्यंत आनंद होई. हळूहळू तो आपल्या गुरूंचा शिष्योत्तम झाला. परशुरामाने त्याला धनुर्विद्येचे उच्च स्तरावरील प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. कर्णाचे दुर्दैव. एके दिवशी परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून निजले होते. देवांचा राजा इंद्र याचे अर्जुनावर विशेष प्रेम होते, कारण त्याच्याच प्रसादाने कुंतीच्या पोटी अर्जुनाचा जन्म झाला होता. पांडवांचे कौरवांशी युद्ध होणार याची इंद्राला कल्पना होती. कर्ण हा दुर्योधनाचा, कौरवांच्या राजाचा उजवा हात होता.
त्यामुळे कर्ण धनुर्विद्येत पारंगत झाला तर ते अर्जुनावरील एक महासंकट ठरेल हे ओळखून आताच त्याला परशुरामाकडून हाकलले पाहिजे असे इंद्राला वाटले. हे कसे घडवून आणावे याचा इंद्र विचार करीत होता. परशुरामाकडील शिक्षण कर्णाने आता जवळजवळ संपविले होते. कसेही करून परशुराम त्यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपले आहेत ही संधी पाहून इंद्राने भुंग्याचे रूप घेतले व तो कर्णाची मांडी पोखरू लागला. स्वतःची मांडी पोखरली जात असता होणारे तीव्र दुःख शांतपणे कोणी सहन करू शकेल काय? परंतु कर्णाने ते सहन केले. त्याने विचार केला की मांडी थोडी जरी हलवली तर गुरूंची झोप मोडेल. त्याने त्या वेदना मोठ्या निर्धाराने आणि सोशिकपणे सहन केल्या. परंतु काही वेळाने त्याच्या मांडीतून रक्त वाहू लागले. जमीन जेव्हा रक्ताने ओली झाली तेव्हा परशुरामांना जाग आली. त्यांना काय दिसले? मांडी रक्ताने माखलेली असूनही कर्ण शांतपणे बसलेला आहे. अतिशय शांतपणे त्या वेदना तो सहन करीत आहे. परशुरामांना संशय आला. एक ब्राह्मण इतके तीव्र दुःख इतक्या शांतपणे सहन करू शकेल काय? अशक्य. फक्त क्षत्रियालाच हे शक्य आहे. हा मुलगा खात्रीने क्षत्रिय असला पाहिजे व आपल्याला फसवून तो धनुर्विद्या शिकला असला पाहिजे याची त्यांना मनोमन खात्री पटली. परशुराम क्रोधाने लाल झाले. संतापून त्यांनी कर्णाला शाप दिला. तू संकटात असताना ह्या विद्येचा तुला काहीही उपयोग होणार नाही. अटीतटीच्या क्षणीच तू ती विसरशील. नंतर महाभारतीय युद्धाच्या वेळी कर्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. कर्णाने सोडवलेले सर्पास्त्र थोडक्यात हुकल्यामुळे त्याने अर्जुनाचा वध होऊ शकला नाही. कर्णाला इतर अस्त्रांचा ऐनवेळी विसर पडला. त्याच्या रथाचे अर्धे चाकही पृथ्वीने गिळले व अखेर अर्जुनाच्या बाणांनी त्याचा बळी घेतला. भव्योदात्त व्यक्तिमत्व. आपल्या पुराणातील परशुरामाची कथा अशी उत्कट, मनाला भिडणारी आणि स्फूर्ती देणारी आहे. परशुराम फक्त वीरच होते असे नाही, ते प्रकांड पंडितही होते. महाभारतीय युद्धापूर्वी श्रीकृष्णाने दुर्योधनाची भेट घेऊन शिष्टाई केली व पांडवांचे अर्धे राज्य त्यांना परत करावे असे सांगितले. त्यावेळी परशुराम दुर्योधनाच्या राज्यसभेत उच्चपदस्थांसमवेत बसले होते. त्यांनीही त्यावेळी दुर्योधनाला सल्ला दिला की पांडवांनी आपला शब्द पाळला आहे. आता तूही न्यायाने वागावेस. राज्याचा योग्य हिस्सा पांडवांना परत कर, अन्यथा तो अन्याय तुझा नाश करील. परंतु दुर्योधनाने हा सल्ला नाकारला. त्याने युद्ध स्वीकारले. या युद्धात हजारो लोक मारले गेले. दुर्योधनाचे सर्व भाऊबंध, नातेवाईक, मित्र सारेजण मृत्यू पावले. त्याचीही मांडी भीमाने फोडली व त्याचा करुण अंत झाला. परशुराम हे अनेक सद्गुणांचे साक्षात प्रतीक होते. त्यांची पितृभक्ती, आज्ञाधारकता, मातृशक्ती, मातृभाव, आईच्या आणि भावांच्या पुनरुज्जीवनासाठी त्याने केलेली पित्याची प्रार्थना, पित्याच्या मृत्यूनंतर क्षत्रियांच्या निर्मूलनाचा केलेला निर्धार, जिंकलेली सर्व भूमी पुरोहितांना दान करण्याचे औदार्य, आपल्या आश्रमासाठी सागराला भूमी मागण्याचे धारिष्ट्य व त्याला मागे हटविण्याचे कर्तृत्व, धनुर्विद्येतील अजोड कौशल्य अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. या सर्व गुणांवर मात करील असा आणखी एक विशेष त्यांच्या व्यक्तित्वात होता. तो म्हणजे धर्माधिष्ठित जीवन. ते कधीही अधर्माने वागले नाहीत. या प्रबळ धर्मनिष्ठेमुळेच त्यांचे जीवन भव्य, उदात्त ठरले. त्यांच्या व्यक्तित्वातील हे सारे सद्गुण तेजस्वी हिऱ्याप्रमाणे प्रकाशताना दिसतात. म्हणूनच परशुराम श्रीविष्णूंचा 6वा अवतार मानले जातात. परंपरेने चालत आलेला एक श्लोक प्रसिद्ध आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीवानी. अश्वत्थामा, बळीराजा, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे 7 जण चिरंजीव आणि अजरामर आहेत, अशी आपली पारंपरिक श्रद्धा आहे. विशेषतः महेंद्र पर्वतावर परशुराम अजूनही तपाचरण करीत बसले आहेत असा विश्वास लोकांमध्ये आहे. आता ही तपश्चर्या कशाकरिता? स्वतःकरिता नव्हे, संपूर्ण जगाच्या शांतीकरिता आणि लोककल्याणाकरिता ती सुरू आहे. असे हे भगवान परशुराम आपल्या अक्षर पौराणिक महाकाव्यातील महान वीरांपैकी एक प्रतापी नायक आहेत आणि श्रीविष्णूंचे अवतार म्हणून युगानुयुगे ते मान्यता पावले आहेत. धन्यवाद.